आता पहिल्यांदा असं झालंय, की मी गजर लावून नेहमी उठतो, पण आजच 5 वाजता गजर लावून पण मी उठलो नाही. काय माहीत का? तर बाप्पाच्या मनातच इच्छा असेल मी चालत यावं त्याच्या दर्शनाला, तर मग चालतच जाऊ आपण. गाईज फायनली आतमध्ये एंट्री केली आम्ही. तर हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि आज आपलं जसं मी काल बोललो होतो त्याप्रमाणे आता आज आपण सिद्धिविनायकला जातोय, कारण की आज गणेश जयंती आहे. त्यामुळे माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की सिद्धिविनायकला जायचं, सिद्धिविनायकला जायचं. सो फायनली आपण सिद्धिविनायकला चाललेलो आहोत. आणि आता आंघोळ वगैरे तर झालेली आहे, फ्रेश वगैरे झालोय, रेडी झालोय. आणि आता आपण पूजा वगैरे करून आपण आता निघालोय सिद्धिविनायकला. सो चला, आता सकाळी जायचं होतं, पण ठीक आहे, आपण आता 11 वाजलेत, 11 वाजता पण जाऊ. कारण की आज खूप लाईन असेल आणि खूप गर्दी असेल. सो आता बघू आपण कधी दर्शन होतं आणि कसं दर्शन होतंय. सो चलो. सो गाईज, आता आपण चाललोय स्टेशनला जाऊ, पटापट तिकीट काढू आणि आपण निघू. कारण की माझ्या एका मित्राचा पण मेसेज आलेला की खूप गर्दी आहे करून सिद्धिविनायकला. सो बघू आपण आता जाऊन, जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत तर आपल्याला कळणार नाही. पण आपण उज्जैनच्या गर्दीमध्ये जर आपण उभं राहू शकतो, तर आपण सिद्धिविनायकच्या इथे पण राहू शकतो. एवढा काही विषय नाही. जर दर्शन घ्यायचंय तर आपल्याला गर्दी काय आणि काय काहीच फरक पडत नाही. आता आपण जाऊ, आपण आता निघालोय. नाश्ता वगैरे तर आता आपण करायचं नाही, दर्शन घेतल्याशिवाय आपण काही खायचं नाही. सो दर्शन घेतल्याच्या नंतरच मग एकदाच आपण काहीतरी खाऊ. सो गाईज, आता तिकीट वगैरे काढलोय आणि आता आलोय स्टेशनला. सो ट्रेन वगैरे आली तर आपण निघू. आपल्याला आता ठाण्याला जायला लागेल, ठाण्यावरनं मग आपल्याला दादरला जायला लागेल. सो गाईज, आता आपण आहोत दादर स्टेशनला आणि आता आपण चाललोय सिद्धिविनायकला. आता आपण फुल मार्केट जवळ जायचंय. फुल मार्केटच्या इथनं आपण बघू, टॅक्सी वगैरे भेटली तर ठीक, नाहीतर मग आपल्याला रॅपिडो वगैरे करायला लागेल डायरेक्ट सिद्धिविनायक. सो गाईज, आता आपण आहोत फुल मार्केटला आणि इथनं समोरनं आपल्याला टॅक्सी वगैरे भेटेल सिद्धिविनायकसाठी. पण तुम्ही लाईन बघू शकता, एवढी लाईन आहे, तिथपर्यंत लाईन आहे सिद्धिविनायकसाठी. हे बघा, आपल्याला काहीतरी रॅपिडो वगैरे करावं लागेल, बघू. सो गाईज, आता स्टेशनच्या बाहेर आल्याच्या नंतर टॅक्सीला मी तुम्हाला दाखवली किती लाईन होती. ती भरपूर लाईन होती. तिथं नाही बोललात ना तरी अर्धा तास तुमचा फुटेच जाणार नाही. अर्धा तास तरी तुम्हाला लागेल तिथनं तुम्हाला टॅक्सी वगैरे भेटायला. आणि रॅपिडो वगैरे चेक केलं तर रॅपिडो वगैरे तर काय कुठे दाखवत नव्हती. सो तिथं कारण की आज गर्दी आहे ना सिद्धिविनायकला, गणेश जयंती असल्यामुळे. सो मी आता चालतच निघालोय, जेवढं होईल तेवढं जाऊ चालत. तर बाप्पाच्या मनातच इच्छा असेल मी चालत यावं त्याच्या दर्शनाला, तर मग चालतच जाऊ आपण. सो गाईज, मी फायनली पोहोचलोय, मंदिराच्या बाहेरच आहे. सो आता इथनं चेक करू, आता आपण आतमध्ये कसं जायचं दर्शनाला. पहिले लाईन वगैरे चेक करू आणि मग जाऊ आतमध्ये आपण दर्शनासाठी. हे बघा, हे इकडं मागच्या साईडला मंदिर आहे आणि आपण समोरचा तो पेट्रोल पंप आहे तिथे आलेलो आहोत. सो आता आपण आतमध्ये जाऊ. सो गाईज, आता आपण आहोत मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेर तुम्ही लाईन बघू शकता केवढी आहे. एवढी लाईन आहे आणि आता मी चाललो आहे स्वाती ताईसोबत. VIP लाईननी प्रवेश करतोय आता आपण आतमध्ये. सो गाईज, आतमध्ये आरती चालू आहे. तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे ती. आपण लाईनमध्ये न उभं राहता डायरेक्ट आलोय, आतमध्ये एंट्री केलेली आहे. स्वातीताई आहे माझ्यासोबत आणि तिच्यासोबतच मी आता जातोय आतमध्ये दर्शनासाठी. सो गाईज, आता आतमध्ये आरती चालू आहे आणि आरती चालू असल्यामुळे आता बाहेरचे सगळे रांग आहेत ते सगळे बंद केलेले आहे. सो त्यामुळे आपण आता थोडा वेळ थांबू आणि एकदा की आरती झाली की मग आपण आतमध्ये जाऊ. सो गाईज, लाईन बघू शकता तुम्ही, एवढी लाईन आहे. गाईज, फायनली आतमध्ये एंट्री केली आम्ही आणि स्वातीताई आहे माझ्यासोबत. पण डायरेक्ट VIP लाईनने आपण आता दर्शन करतोय. सो ही लाईन बघू शकता तुम्ही बाजूला, पण आपण डायरेक्ट VIP लाईनमधनं आपण आतमध्ये एंट्री करतोय. आणि हे आहे मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. फायनली आपण बाप्पाला बघितलेलं आहे. खूप सुंदर मूर्ती वाटते.
सो गाईज फायनली दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं आणि खूप भारी वाटतंय. 2 ते 10 मिनिटं तरी कमीत कमी मी मंदिरात आसीन उभा दर्शनासाठी, कारण की स्वातीताई होती माझ्यासोबत. सो यासोबत तिने खूप भारी दर्शन केलं. नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. हीच आहे स्वातीताई आणि हिने माझं खूप चांगलं दर्शन करून दिलेलं आहे सिद्धिविनायकचं. एकदम भारी वाटतंय, निवांत वाटतंय. आणि आता आम्ही चाललोय वाडी हॉस्पिटलला, कारण की तिथं पण एक गणपती आहे, तिकडचं आपण आता दर्शन घ्यायला जातोय. सो चलो. सो गाईज आता आपण आहोत वाडी हॉस्पिटलच्या इथे. मागे गणेश जयंती इथे पण साजरी केली जाते. सो आपण त्याचं दर्शन घेण्यासाठी आलोय. हे आहे वाडी हॉस्पिटल. आणि गाईच आत्ता फायनली सकाळपासून आत्ता जेवण करतोय. उपवासच होता सकाळपासून, मी पाणी पण नाही पियालो आहे किंवा काहीच नाही. तर फायनली जेवण करून घेतो प्रसाद. आणि गाईज आत्ता आपण आलो आहे KM हॉस्पिटलला. हे आहे KM हॉस्पिटल. KM हॉस्पिटलला एक काम होतं, त्या कामानिमित्त आपण KM हॉस्पिटलला आलो आहोत. आणि हे आहेत माहीम प्रभादेवीचे आमदार महेश सावंत साहेब. सो गाईज आता आपलं फायनली वाडी हॉस्पिटलचं आणि KM हॉस्पिटलचं काम आटपून आता आपण परत एकदा चाललोय सिद्धिविनायक मंदिराजवळ. कारण की आता सिद्धिविनायक मंदिराच्या इथनं आता जी काही शोभायात्रा निघणार आहे, सो त्या यात्रेसाठी शोभायात्रेसाठी आपण आता चाललोय. स्वतः रॅपिडो मारले वाडी हॉस्पिटलच्या इथनं आणि आता आपण डायरेक्ट जातोय सिद्धिविनायक मंदिराच्या इथे. सो चलो गाईज. सो गाईज आता सिद्धिविनायक मंदिराची जे पालखी असते ती निघालेली आहे. तुम्ही बघू शकता ढोल ताशे आणि लेझिम पथक पण आहे ते. आणि बघा हे कसं कोळी नृत्य चालू आहे. आणि हे आता प्रत्येक वेशातले प्रत्येक ह्याच्यातले लोक आहेत. हे बघा हत्ती आणि हत्तीवर बसलेले शंकर महाराज. सो गाईज आता आपण आलो आहोत सिद्धिविनायकच्या रॅलीमध्ये. आणि तुम्ही माझ्या बघू शकता माऊली ढोल ताशा पथक आहे परलीचा सर्वात फेमस. आणि गाईज आता मी आहे नितीन सरदेसाई आणि नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्यासोबत व्यासपीठावर. आता आपल्याला भेटले कोण बघा, गणपती बाप्पा मोरया. सो गाईज आता आपण फायनली घरी आलोय, फ्रेश वगैरे झालोय आणि आता निवांत बसलोय आपण. एक नंबर दर्शन झालं सिद्धिविनायकचं. ऍक्च्युली सकाळी मला 5 वाजता जायचं होतं दर्शनासाठी. म्हटलं सकाळी 5 वाजता उठून दर्शन वगैरे घेऊन येईन, पण सकाळी जागच नाही आली मला. आता पहिल्यांदा असं झालंय की मी गजर लावून नेहमी उठतो, पण आजच 5 वाजता गजर लावून पण मी उठलो नाही. काय माहित का? कारण की एवढं भारी दर्शन होणार होतं माझ्याकडून. म्हणून तर मला बाप्पा बोला की सकाळी तू झोपून राहा, निवांत ये माझ्या दर्शनाला. आणि मी सकाळी 10 वाजता उठलो, आवरून वगैरे 11 वाजता घर सोडला आणि तिथं गेलो. पोचल्याच्या नंतर मला तिथल्या ऑन दी स्पॉट मला स्वातीताई भेटली.
आणि मग स्वातीताई सोबत आम्ही डायरेक्ट VIP लाईनमधनं आतमध्ये गेलो मी आणि चांगलं दर्शन झालं. कमीत कमी मी 10 ते 15 मिनिटं गणपती बाप्पाच्या गाभाऱ्यात उभा होतो. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. सो खूप भारी दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही वाड्या हॉस्पिटलला गेलो ताईसोबत. त्याच्यानंतर मग KMला गेलो. सो तिथलं सगळे दर्शन वगैरे घेऊन तिथली थोडी कामं आटपून मग आम्ही परत आलो सिद्धिविनायकच्या पालखी सोहळ्याला. कारण की ती तिथनं नंतर मग पालखी वगैरे असते ते मला आज कळलं. सो मग आम्ही आलो पालखीला, तेव्हा पण मस्त दर्शन झालं. त्याच्यानंतर आपल्याला मनसेचे पदाधिकारी भेटले, नेते लोक भेटले, बरेच लोक आपल्याला भेटले. कारण की आजचा दिवस खूप भारी होता. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी भारी झाल्या. आज एकदम निवांत वाटतंय, एकदम भारी वाटतंय. सो आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.